मंडळी, रुपयाची किंमत घसरली. भारताला पेट्रोल विकत घ्यायचं म्हटलं तर डॉलर मध्ये घ्यावं लागतं आणि आता पेट्रोल आणि गॅसच्या कपातीमुळे आपल्या रुपयाची किंमत खरं तर घसरली. दुसरी गोष्ट म्हणजे कामधंदा ठप्प पडायला. हे युद्ध थांबणार आहे का नाही हे अजून कोणालाच माहित नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आता संसदेमध्ये जी वक्तव्य सांगितलं त्या माहितीनुसार त्यांच्या बोलण्यातून असं आलं की त्यांना सुद्धा अजून या बाबतीत काहीच घडामोडी माहित नाही. हे युद्ध थांबल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. जे आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा साठा येत होता ते सुद्धा बंद झालेला आहे. त्यामुळं भारतापाशी फक्त 50 दिवसाचा साठा कपात केला जातो. आता 50 दिवसाच्या साठ्यामधले 25 दिवस तर असेच गेलेले आहेत. भारतापाशी अजून 1 महिन्याचा साठा शिल्लक असेल. त्यामुळं पेट्रोलचे भाव वाढणार हे तर नक्कीच आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. मंडळी, विषय काय बघा, कालवा सोशल मीडियावरती एवढा चाललेला आहे की पेट्रोल बंद होणार आहे, लॉकडाऊन पुन्हा चालू होणार आहे, पण अजून ह्याच्या बाबतीत सरकारकडनं कुठलीही सूचना आतापर्यंत आलेली नाही. पण लॉकडाऊन लागू शकतं हे सुद्धा तेवढंच खरं आहे मंडळी. कारण माणसाला जर पेट्रोल आणि डिझेल ह्या 2 रोजच्या चालणाऱ्या गरजू वस्तू जर भेटल्याच नाही तर माणसाला पुढं दिनचर्या चालायची कशी. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही. पहिलं मोठमोठ्या सिटीतच फक्त गॅस वगैरे ह्याचा वापर केला जात होता, पण आता खेड्यापाड्यातली सुद्धा गॅसची मोठी मागणी केली जाते आणि मोठ्या प्रमाणात गॅसची मागणी झालेली. त्यामुळे खेड्यापाड्यातनी गॅसचा तुटवा पडलाय आणि लोकांना गॅस बुकिंग सुद्धा होत नाही. 1 महिना वाट बघावी लागते. राहिला दुसरा विषय, जी शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या सुद्धा जर बंद पडल्या तर तिथं लोक राहू शकत नाही. ते लोक सुद्धा गावाकडे परतीचा मार्ग धरणार. जे शिक्षणासाठी मुलं गेलेले आहेत त्या मुलांना मेस बंद असल्यामुळं गावाकडे परत यावं लागतंय. जे हॉटेल चांगले चालणारे होते ते हॉटेल आता सध्या बंद ठेवलेले आहेत कारण त्यांना गॅसच भेटत नाही. त्यामुळे हॉटेल बंद आहे आणि जे हॉटेल चालतात त्या हॉटेल पण आता बंद करण्याच्या लेवलला आलेले आहेत. कारण गॅस ब्लॅकने घ्यायचं म्हटलं तर एवढ्या रेट मध्ये घेऊन त्यात लोकांना जेवण पहिल्याच दरात विकायचं म्हटलं तर हॉटेल मालकाला परवडत नाही. दुसरी गोष्ट, महाग जेवण विकत घेऊन जर खायचं म्हटलं शाळेत शिकणाऱ्या मुलांना परवडत नाही. त्यामुळे भरपूर मेस सुद्धा बंद झालेल्या आहेत. ज्या पोरांच्या परीक्षा वगैरे आहेत तेवढीच पोरं थांबले, नाही तर बाकी सर्व मुलं गावाकडे निघून आलेली आहेत. तर मंडळी, पेट्रोल आणि डिझेल हे कधी बंद होईल हे सुद्धा सांगता येत नाही. पण अजून 1 महिना तरी पेट्रोल आणि डिझेल लोकांपर्यंत खरंच पोहोचणार आहे. फक्त त्याचा भाव वाढायची शक्यता जास्त आहे. राहिला विषय गॅसचा, तर गॅस सुद्धा अजून महिनाभर माणसांना भेटू शकतो. त्याच्यानंतर भेटेल का नाही ह्याची गॅरंटी सुद्धा काय कोण सांगू शकत नाही. कारण हे युद्ध जर थांबलं नाही भारताला ह्याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे आणि आपल्या रुपयाची किंमत सुद्धा घसरून मंडळी खाली येणार. जे लोक आता पेट्रोल पंपावरती गर्दी करतात आणि भरपूर प्रमाणात पेट्रोलचा स्टॉक शिल्लक ठेवतात अशा लोकांना खरं तर माझं सांगणं आहे, सर्व जणांना पेट्रोल मिळण्यासाठी आपण जेवढं लागतंय तेवढंच पेट्रोल घ्यावं. कारण पेट्रोल भेटणं अजून 1 महिनाभर चालू राहील. त्याच्यानंतरच पुढं बघता येईल. पण त्याच्या आधीच लोकांनी जर पेट्रोलचं एवढं जर साठा करून ठेवला तर जे अजून पुढचा महिना चालणार आहे तो महिना सुद्धा चालणार नाही आणि पुन्हा एकदा कोरोनाच्या काळात जसं लॉकडाऊन लागलं तसं लॉकडाऊन लागायची शक्यता देखील नाकारता येणार नाही. मंडळी, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीनच चालतं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.